आज मी एक एकदम पिक्चर सारखी घडलेली इकॉनॉमिक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मी परवा एका रिक्षामधून जात होतो. त्या प्रवासामध्ये रिक्षावाल्या काकांनी सांगितलं, की काही नाही राहिलं आता रिक्षाच्या धंद्यामध्ये. हे ओला उबेर आल्यापासून रिक्षाचा धंदा एकदम उद्ध्वस्त झालाय. हे लोकं 20 ते 30% कमिशन घेतात आणि आम्हाला काही उरतच नाही. हे असं का घडत आहे? हे मी आज सर्वांना सांगतो. कारण का रिक्षावाल्यांचा इकॉनॉमिक डाउनफॉल आपल्या समोर घडलेला आहे. सर्वप्रथम तर या परिस्थितीला दुसरे कोणी जबाबदार नसून स्वतः काही रिक्षावाले जबाबदार आहेत. ते कसं बघा, आधी हात दाखवून रिक्षा थांबायची आणि मीटरप्रमाणे प्रवास व्हायचा. पण कालांतराने काही रिक्षावाले हात दाखवून कुठे जायचं म्हटलं की नकार द्यायला लागले. बरेचसे रिक्षावाले मीटरपेक्षा जास्त दर आकारायला लागले. बऱ्याच ठिकाणी तर असं न्यूज आलं 5-10 किलोमीटर प्रवास करण्यासाठी काही रिक्षावाल्यांनी 1000-2000 भाडं घेतलं. थोडक्यात काय, काही बेशिस्त रिक्षावाल्यांकडून लोकांची फसवणूक झाली. काही रिक्षावाल्यांनी तात्पुरता फायदा बघितला, पण त्यांना लाँग टर्मचं नुकसान दिसलंच नाही. त्यावेळेस रिक्षावाल्यांनी प्रवाशांचा पूर्णपणे विश्वास गमावला आणि याच सायकोलॉजिकल शिफ्ट निगेटिव्हिटीचा फायदा ओला उबेर यासारख्या कंपन्यांनी उचलला. प्रवाशांना काय सोयीस्कर दळणवळण मिळालं, लूट बंद झाली, रात्री अपोरात्री विश्वासाचा प्रवास मिळाला. अजून काय पाहिजे प्रवाशांना, बरोबर? तेव्हापासून ओ रिक्षा असं बोलून रिक्षांना थांबवणं प्रवाशांनी बंद केलं आणि फक्त ओला उबेर यूज करणं सुरू झालं. इथे गाडी, पेट्रोल किंवा सीएनजी रिक्षावाल्यांचं आणि फक्त राईड मिळून दिली म्हणून या कंपन्यांना 20 ते 30% कमिशन द्यायचं. कमिशनचा भार थोडाफार प्रवाशांवर पण पडलाच. त्यामुळे ही म्हण इथे एकदम परफेक्ट बसते की दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ. पण घाबरू नका रिक्षावाल्या काकांनो. परत एकदा संघटित प्रयत्नांमधून प्रवाशांचा पुन्हा एकदा विश्वास जिंकायचा प्रयत्न करा. प्रवाशांना पण माहिती आहे काही इमर्जन्सी आले की तुम्हीच मदतीला येता. ओला उबेरवाले नाहीत. भाजी विक्रेत्यांनी पण यामधून काही शिकलं पाहिजे. कारण का त्यांच्यावर पण झेप्टो, ब्लिंकिट यांचं संकट मंडरावत आहे. काही भाजीवाले ₹20 किलोने मार्केटवरून भाजी आणलेली ग्राहकांना 100 ते ₹80 किलोने विकत आहेत. 20 चे 40 लावा. पण तात्पुरत्या फायद्यासाठी लॉंग टर्मचं नुकसान नका करू मंडळी. नाहीतर तुमच्या चुकांचा फायदा अजून कोणीतरी घेईल. Because today business is all about emotions.